नॅशनल असोसिएशन फॉर द वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड या संस्थेने दृष्टीहीन तसंच अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती प्रदान समारंभाचं आयोजन केलं होतं. या समारंभाला अपर पोलीस आयुक्त चंद्रकांत कुंभार, महसूल विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख, ज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागू आणि संस्थेचे संस्थापक राहुल देशमुख उपस्थित होते. राहुल देशमुख यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. मित्रहो, स्पेशल स्कॉलरशिप डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम फॉर फिजिकली चॅलेंज्ड हा प्रकल्प खरं तर अत्यंत खर्चिक असा प्रकल्प आहे. परंतु हा निधी उभा करताना जे कष्ट मला आजवर पडले असतील, जी धडपड मला करावी लागली असेल, ती सर्व धडपड, ते सर्व कष्ट आपणा सर्वांचं यश पाहिल्यावर सार्थकी लागल्याचं एक मोठं समाधान मला लाभतं. गुणवत्ता प्रधान 150 विद्यार्थ्यांना यावेळी शिष्यवृत्ती देण्यात आली. मागील वर्षी संस्थेच्या वतीनं 100 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली होती. संस्थेच्या वतीनं दृष्टीहीन आणि अपंग विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्याचं काम गेली 11 वर्ष सुरू आहे. तसंच डिजिटल लायब्ररी, रिक्रिएशन सेंटर असे संगणक प्रणालीशी संबंधित नानाविध प्रकल्प विनामूल्य चालवले जातात. मला असा विश्वास आहे की ही जी वैश्विक शक्ती आहे त्याचा एक छोटासा भाग माझ्यामध्ये आहे. आणि जेव्हा मी त्या भागाला आवाहन करते की बुवा तू जागृत हो आणि मला शक्ती दे, माझ्या प्रगतीच्या मध्ये आलेले जे काय अडथळे आहेत ते मला पार करून पुढे जायला आणि प्रगत व्हायला मदत होण्यासाठी म्हणून मला शक्ती दे, असं म्हणून मी जेव्हा एक प्रार्थना करते तेव्हा मला अशी खात्री आहे आणि माझा अनुभव आहे की ती वैश्विक शक्ती आपल्या मदतीला येते. मी कैक वेळा बघितलेला आहे. मी कैक वेळा हेही बघितलेलं आहे की रस्त्यावरच्या एखाद्या शेंदूर फासलेल्या दगडाजवळ प्रवास करणारे प्रवासी आलिशान गाडीतून येऊन बायका मुलांच्या सह, लहान बाळांच्या सह उतरून लहान बाळाला असं वाकून दर्शन घे म्हणून 10 मिनिटं थांबून जाणारे प्रवासी मी बघितलेले आहेत. आणि असेही प्रवासी बघितलेले आहेत जेव्हा जखमी अवस्थेत काही प्रवासी विवळत असतात, आक्रोश करत असतात आणि वाहनाला हात करत असतात, तेव्हा त्या जखमी माणसाचं रक्त आपल्या पांढऱ्या शुभ्र आभऱ्याला गाडीतल्या लागेल, घेऊन जावं लागेल त्याला म्हणून ड्रायव्हरला असा हात करून जरा वेगाने जाण्यासाठी संकेत करणारी माणसं सुद्धा मी बघितलेली आहेत. ते खरे अपंग आहेत, ते खरे अंध ते आहेत. त्यांना ज्याला दुसऱ्याचं दुःख दिसत असून त्याच्याशी समरस होऊ वाटत नाही, ते खरे अंध, ते खरे दुबळे आहेत.